इशारा देत आहे। करुणा मुंडेंना मला विचारायचं आहे, करुणाजी एका बाजूला ॲफिडेव्हिट सगळ्यांचं समोर आलेलं होतं, त्यानंतर धनंजय मुंडे यांचं स्वतःचं वरळी या ठिकाणचं निवासस्थान आहे। बरं, त्या ठिकाणी काम चालू आहे असं जे त्यांनी स्पष्टीकरण दिलं, त्यानंतरही तुम्ही एक ऑफर त्यांना यावेळेला देताना दिसतायत। मग घरांची कमतरता नसताना देखील एक विशेष ट्रीटमेंट का दिली जाते, ज्यांनी खरं तर राजीनामा दिलेला आहे असे ते मंत्री आहेत? करुणाजी, जसं की तुम्ही बघू शकता, धनंजय मुंडेंनी मनाची लाज तो सोडली आहे, पण जनाची लाज पण सोडली आहे। बर, त्याच्यासाठी आज इतकी छोटी इतकी लहान गोष्टीसाठी, अरे जरी तुम्हाला तुमचं पद गेलेलं आहे, तो तुम्हाला स्वतःहून होऊन मतलब आपला बंगला सोडला पाहिजे। इतकी लहान गोष्टीसाठी सगळे समाजसेवी लोकांना पुढे यावं लागतं, मीडियावरती बोलावं लागते आणि त्यानंतर त्यांना बंगला सोडावं लागते। हे सगळी गोष्टी मला तो असं वाटते की प्रतिनिधीला जनाची लाज वाटला पाहिजे आणि त्यांना लाज वाटत नाही। त्याच्यासाठी मी त्यांना हे ऑफर दिली आहे की तुम्ही आज 3 फ्लॅट आहे मुंबईमध्ये तुमचे, मालाबार हिल मध्ये, पवाई मध्ये, आणि जे माझा फ्लॅट आहे ते पण त्यांचा फ्लॅट आहे। 26 वर्ष माझ्यासोबत तिकडे राहिलेले आहे। सांताक्रूज मधला आमचा जे फ्लॅट आहे तिथे 8 वर्ष 2022 पर्यंत राहिलेले आहे। तो तुम्हाला जरी थोडीफार लाज आहे, तो मी आपल्या मुलाबाळांना घेऊन दुसरीकडे रेंट वरती जाते, तुम्ही जे तुमची दुसरी बायको त्यांच्यासोबत तुम्ही इकडे येऊन राहू शकता। हे ऑफर मी दिलेली आहे, क्योंकि कुठे ना कुठेतरी आज सगळी गोष्टीसाठी आपल्याला आवाज उचलावा लागते आणि जरी आवाज उचलल्यानंतर असं सगळी गोष्टी होत आहे, तो हे खूप मतलब एक मी बोलते की आज हे लोकांना काही नाही। आज 16 कोटीचा जे फ्लॅट आहे ते फक्त 16 कोटीचा नाहीये, ते कागदावर 16 कोटीचा आहे, पण सगळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अंजलीताई तुम्ही पण ते सखोल चौकशी करा या गोष्टीची की जे 16 कोटीचा फ्लॅट म्हणताय कागदावरती, पण ते 16 कोटीचा नाहीये। तुम्हाला पण माहिती आहे मार्केट व्हॅल्यू तिची कमी ते कमी 35 कोटीच्या वरती आहे। तो हे लोकांकडे इतका पैसा आला कुठून, हे सगळी गोष्टीचा पण एक प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्रात। बरोबर आहे करुणाजी, तुम्ही म्हणताय सखोल चौकशी व्हावी, मात्र प्रत्येक वेळेला धनंजय मुंडे यांच्यावरती होणारे आरोप आणि थेट सरकार टार्गेटवर जातं। मग अशा वेळेला देखील का अभय दिलं जातं? दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती पैसा आणि घरं असताना देखील आज ज्या प्रकारचं कारण पुढे करत आपण शासकीय बंगला का सोडलेला नाही आहे, मग लोकप्रतिनिधींचं स्वतःचं असं उत्तरदायित्व त्यांनी मानून स्वतः या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होणं यासाठी का ते धजावत नाही, या संदर्भातलं उत्तर मी राष्ट्रवादी पक्षाच्या